या व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत। सलामीवीर दोन फलंदाज मैदानावर कोणता पराक्रम करतील येणारी वेळ सांगेल। तर 17 ला इथे सुरुवात होईल। अंपायर सिग्नल गेम ऑन। पहिला चेंडू फेकेल, सामना करेल फलंदाज विश्वास पाटील सुरत पाटील मैदानावर। पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार, फर्स्ट सिक्स ऑफ दिस इनिंग, वेलकम सिक्स फलंदाजच्या बॅट मधून। ही आक्रमक खेळाडूंची ओळख आहे आणि दाखवून दिला फलंदाज विश्वास ओपनिंग ब्लास्टरचा आक्रमक फलंदाज। गोलंदाज पुन्हा एकदा तयार हरेश केनी। चिंचपाडी संघाचा गोलंदाज पहा डिफेन्स विनम्रता दाखवली। काल अंगदचा इनामपुरी संघ पहिला सामना खेळण्यासाठी जेव्हा आला होता, अंगद 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेला होता आणि त्यांनी अर्धशतकाला गवसणी गाठली होती, अर्धशतकाचा प्रवास केला होता। ही आक्रमक फलंदाजी ओळख आहे आपल्या सलामीवीर फलंदाजावर त्या संघाचा विश्वास आहे आणि तो विश्वास फलंदाज जो आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला 2 चेंडूचा सामना केलाय। क्रिकेटचा तगडा अनुभव आपल्या पाठीशी असणारे खेळाडू मैदानावर। ऑन साइडला जोरदार प्रहार, दॅट रिअली नाईस, पंचांचा इशारा, पॉवरफुल, गॉन 6 रन। निश्चित मैदानाकडे आपण येऊया। आक्रमक फलंदाजाने आपली ओळख दाखवली, इम्प्रेस केले प्रेक्षकांना। आपल्या भात्यातील अस्त्राचा वापर, मोठे फटके दाखवले आणि गोलंदाज हरेश केनीला थोडासा बुचकलेत पाडले। राईट आर्म ओव्हर द विकेट। हा चेंडू ताकदीचा वापर, चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही। शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, धावा चोरण्यामध्ये पहा किती चपलाई आहे। याला म्हणतात टॅलेंटिंग क्रिकेट। क्रिकेट खेळण्यामध्ये तुमच्यामध्ये गेम प्लॅन असावा लागतो। जर तुमच्याकडे गेम प्लॅन असेल, आपण 17 मध्ये जेव्हा फलंदाजी करण्यासाठी जाता, उत्तम फुटवर्क तुमच्यामध्ये असेल, प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असेल आणि तुमच्या पोतडीतील मोठे फटके तुमच्याकडे असतील, तर तुम्ही मैदान गाजू शकाल। आणि त्याचं उदाहरण विश्वास पाटील सारखा फलंदाज मैदानावर आक्रमण करतोय गोलंदाजावर। ऑन साइडला जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। गॉन कॅच, टेक द इम्पॉर्टंट कॅच। पहिला धक्का बसतोय। विश्वासजी पाटील या खेळाडूंचा अंत होतोय। सामना केला होता 4 चेंडूचा आणि कारगर संघ मजल मारतोय। एकूण धावा 13 या धावसंख्येवर, 14 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय। तर निश्चित पेंदर संघाची सुद्धा उपस्थिती आहे। सन्माननीय अतिथी मान्यवर प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर आणि त्यांचे संवेदा अंकुश नेरुरकर साहेब VRCC चे आयोजक। आणि आज पेंदर संघ आवक नेरुरकरचा संघ या मैदानावर खेळणार आहे। त्यांचे बिग सपोर्टर तो पेंदर गाव आपण म्हटलं, त्या ठिकाणी क्रिकेटच्या खूप मोठ्या स्पर्धा पार पडत असताना त्यांचे आयोजक प्रकाश शेठ भोईर साहेब आणि मी अंकुश नेरुरकर यांना विनंती करेन आपण स्टेजवर या। जे हनुमान खेळ संघ सिद्धी करवले, जे संपूर्ण आयोजक येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा इथे मान सन्मान केला जातो, ही या स्पर्धेची ओळख आहे। प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले आमचे सर्व आयोजक येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांवर कडवी नजर असते। कुठलेही मान्यवर कुठे उभे असले तरी आमच्यापर्यंत इथे माहिती पोहोचवताना अप्रतिम आयोजन। मैदानाकडे आपण जाणार आहोत। फलंदाज बाद झाले विश्वास पाटील। 4 चेंडूचा सामना केला होता, योगदान दिलं होतं आपल्या संघाला 14 धावेचं। आणि सुरत पाटील इनॅक्ट नंबर 3 चा फलंदाज होता ओमकार पाटील स्ट्रायकर एंडला। डाव्या हाताचा फलंदाज मेन अंपायर आपण मैदानावर पाहतोय सुनील पाटील सर। काल जावेद परीख सर सुद्धा होत्या पंचांच्या भूमिकेमध्ये। दुसऱ्या अंपायर रवींद्र पाटील सर असतील, जे रोहिंजन वरून 2 पंच नावाजलेल्या अतिशय अनुभव स्टडी असलेले पंच मैदानावर। गोलंदाज हरेश केनीला थोडासा मार बसलाय। ओमकार साठी हा चेंडू होता, 5 चेंडूला फक्त ग्लास करण्याचा प्रयत्न केला होता। व्यूअरचना गोलंदाजाने ते आखली होती। गोलंदाज आपण पाहिलं होतं हरेश केनीचं षटक, थोडस मागडं षटक। या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला तो फलंदाजानं आणि गोलंदाजी कत्तल केली। विश्वास पाटील फलंदाज बाद झाले, तर सुरत पाटील आणि ओमकार पाटील 2 फलंदाज मैदानावर। राजीव गांधी मैदानावर स्वर्गीय विष्णू स्मृती चषक स्पर्धा झाली होती। दोस्ती स्पोर्ट्स आकुर्लीचा आयोजन होता आणि याच विश्वास पाटील आपण पाहिले असेल क्रिशा 11 कारगिल संघ जो मैदानावर खेळतो आणि या संघाने ते मैदान गाजवलं होतं। आणि तो संघ एका बाजूला राकेश शेख रायगडचा स्टार प्लेयर ज्याच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत,
त्यांच्या संघासमोर आपल्यासाठी किती धावसंख्या योग्य असेल याचा अभ्यास करतोय आणि सर्वस्व पणाला लावताना फलंदाज मैदानावर प्रयत्न करतील. तर फलंदाज मैदानावर आपण पाहतोय ओमकार पाटील फलंदाज येतो. सूरज पाटीलला संधी मिळणार आहे गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज येतोय सुभाष मुंडकर, एक आक्रमक गोलंदाज, दिशा आणि टप्प्याचा अनुभव असलेले गोलंदाज. चिंचपाडा संघ अतिशय नावाजलेला संघ आणि तितकेच पनवेल तालुक्यातील 2 नावाजलेले संघ आज सिद्धी करवले गावाच्या या मैदानावर. या मैदानाचं काल नामकरण सुद्धा केलं होतं. शिवछत्रपती महाराज पटांगण म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुभाष मुंडकर पहिला चेंडू ओमकार साठी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्टेप टू दी लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जस्ट 1 रन दे. दुसरी धावेसाठी निघाले होत्या, नकार दिलाय आणि पहिल्यांदा या फलंदाजाला स्ट्राईक मिळेल. तर सूरज पाटील फलंदाज मैदानावर. या खेळाडूच्या नावावर सुद्धा खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत. क्रिकेटची अनेक गाजलेली मैदानं, क्रिकेटमध्ये अनेक दाखवलेल्या टॉप क्लास इनिंग आणि या मैदानावर आपल्या संघाला या सत्रामध्ये कोणतं योगदान देईल हा फलंदाज. या पाठीराख्यांच्या नजरा, प्रेक्षकांच्या नजरा या सत्राकडे. का सुभाष मुंडकर पहिल्या षटकामध्ये हरीश केनीला मार बसला होता. 15 धावा पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी जी सुरुवात करून दिली होती, तडाखेबंद केली विश्वास पाटील. 5 झाले तर सूरज मैदानावर. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर एक षटकार दाखवलाय फलंदाजाला. तर सुभाष मुंडकर चिंचपाडे संघाचे गोलंदाज. पहिल्या चेंडूवर सिंगल. ओमकारने स्ट्राईक दिली सूरजला. आपल्या फलंदाजीवर असलेला विश्वास आणि विश्वास सार्थ करताना फलंदाज सूरज पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार मारणारे रायगडमध्ये अनेक फलंदाज आले. प्रत्येक फलंदाज प्रत्येक संघामध्ये असे फलंदाज आहे. ग्रामीण क्रिकेट खूप ऍडव्हान्स होत चाललंय. अनेक नवनवीन टॅलेंट आपण पाहतोय. प्रत्येक फलंदाजामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची क्षमता असते आणि ते दाखवून दिलंय. सूरज या फलंदाजांना स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही कारण आपण स्ट्रॉंग झोन पाहिला. तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग हा सूरजचा स्ट्रॉंग झोन आहे. खरं तर सूरज आज चौफेर फटकेबाजीसाठी माहीर असलेला फलंदाज, फलंदाजासाठी निष्णात असलेला फलंदाज. टेक्निक नेहमी वापरत असतो, टॅलेंटिंग क्रिकेट नेहमी दाखवत असतो आणि तो गोलंदाजाला खरपूस समाचार घेतो या सत्रामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू आपण या वेळेला पाहतोय. अंपायर सिग्नल येते. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. 4 धावेसाठी डीप पॉइंटच्या रिजन मध्ये आणखी काल एक सामना आम्ही येथे पाहिला होता. इनामपुरी आणि उमरोली यांच्यामध्ये सामना झाला होता. महेंद्र माली उमरोली संघाचा आक्रमक फलंदाज. 3 चेंडूमध्ये 10 धावेची गरज होती आणि महेंद्र मालीने जो रिव्हर्स स्वीपचा अतिशय देखणा षटकार मारला होता. बरं तो 2 चेंडूमध्ये 4 धावेची गरज असताना त्यांचा संघ पराभूत झाला होता आणि त्या फटक्यांची आठवण करून दिली फलंदाज सूरज पाटीलला. अतिशय देखणा फटका. 4 धावा दाखवल्या. 3 चेंडूचा सामना केलाय. योगदान दिलं 10 धावेचं. गोलंदाज सुभाष मुंडकर थोडासा मार खातोय. हा चेंडू ताकदीचा वापर. सक्सेसफुल स्ट्रोक. 6 रन. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. फलंदाजी करताना फलंदाज सूरज पाटीलची विकेट मिळवणं. आग ओकताना फलंदाज कोण रोखणारे वादळ. जर हे झंझावत वादळ रोखलं नाही तर चिंचपाडा संघाला, राकेशच्या संघाला कदाचित हा संघ भिडेल आणि एक मोठी धावसंख्या रचेल. काल इनामपुरी संघाने मोठी धावसंख्या रचली होती. पाणी पाजलं होतं, धूळ चारली होती प्रतिस्पर्धी संघाला आणि सूरज पाटील सारखा फलंदाज मैदानावर. रिव्हर्स स्वीपचा फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न. मात्र क्रिकेट हा ताकदीचा खेळ नाही, क्रिकेट हा टेक्निकचा खेळ आहे आणि टेक्निक वापरताना फलंदाज रिव्हर्स स्वीपचा फटका तुम्ही वारंवार खेळू शकत नाही. तुमची नजर, तुमचे आईज सेटल व्हावे लागतात. बॉडी लाईनचा वापर करावा लागतो. सूरजनं एक प्रयत्न सुरेख केला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये थोडासा अपयशी. 2 षटके एकूण 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त होता. एंड ऑफ द ओव्हर आणि धावसंख्या आपण पाहतोय 32 ऑन बोर्ड.
32 धावा धावफलकावर फलंदाज बाद झाले विश्वास पाटील. या खेळी फलंदाजच्या खेळीचा अंत झाल्यानंतर 14 धाव्याचे योगदान. सलामीवीर ओपनिंग पेरचा एक फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न करतो फलंदाज सूरज पाटील. ओंकार पाटील 2 फलंदाज मैदानावर. अतिशय मोठी स्पर्धा, चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी, सामन्याचा आनंद घेत असताना जर प्रेक्षक स्पर्धेला नसतील तर त्या स्पर्धेची मजा नसते आणि ते प्रेक्षक जिथे आसरा मिळेल, जिथे जागा मिळेल तिथे या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिला सामना आपण पाहिला होता. रोडपाली संघाला तिरंगा शिवकर संघाने पराभूत केला. संघनायक ज्ञानेश्वर पाटील असतील, प्रेम गायकवाड असतील, अजय भगतच्या संघाने पराभूत केला. तर रोडपाली संघाला धूळ चारली. हे मैदान फलंदाजीसाठी जितकं अनुकूल मैदान आहे तेवढंच हे मैदान गोलंदाजीसाठी तितकं अनुकूल मैदान आहे. मी मगाशीच म्हटलं होतं, जर तुम्ही मास्टर माइंड, जर तुम्ही गेम प्लॅन या मैदानावर जर अवलंबन कराल आणि त्याची इम्प्लिमेंट कराल तर त्यांना साथ देणारी खेळपट्टी आणि ती व्यूहरचना, ती गोलंदाजावर हल्ले चढवताना फलंदाज सूरज पाटील. हरेश केनीनं पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली का या षटकामध्ये आपण कव्हर करू. मोठे विकेट, दिशा दाखवली चेंडूला. ओंकार फारसा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्याला माहिती आहे सूरज हा मैदानावर सेट झालाय आणि याला जर आपण जास्त स्ट्राईक दिली, क्रिकेटचा तगडा अनुभव त्याच्या समोर आहे. अनुभवाला साजेची इनिंग करताना फलंदाज मैदानावर. हरेश केनीला पहिला चेंडू फेकला डॉट बॉल. फील्ड रिप्लेसमेंट मध्ये थोडंसं धाडस करावं लागेल, फलंदाजाला वारंवार बदल करावे लागेल कारण लेफ्ट हँड आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन जेव्हा मैदानावर असतं तेव्हा गोलंदाजांना खूप मोठा प्रवास हा करावा लागतो आणि तो प्रवास करताना हरेश केनी गोलंदाज प्रत्येक चेंडू मागे एक व्यूहरचना प्लॅनिंग केली जाते, योजनेची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करताना गोलंदाज मैदानावर सातत्यपूर्ण कामगिरी कोण दाखवेल तर गोलंदाज हरेश केनी पुन्हा एकदा चेंडू फेकेल. समोर फलंदाज सूरज पाटील ज्याने एक षटकार दाखवला होता आपल्या भारतातील मोठा फटका, त्यानंतर एक चौकार दाखवला होता. आपण त्याची इनिंग पाहिली तर 5 चेंडूचा सामना केलाय आणि 14 धाव्यांचं योगदान देताना नाबाद फलंदाजी करतोय तर सूरज पाटील फलंदाज मैदानावर. एकूण धावसंख्या 33 धावा, एक गडी बाद, 33 ऑन बोर्ड. गोलंदाज हरेश केनी ओटन नेक्स्ट डिलिव्हरी सामना करेल सूरज. हा चेंडू ताकदीचा वापर केला होता, चेंडू मिस टायमिंग, झेल घेण्याची संधी होती आणि आक्रमक फलंदाजाचा झेल सोडणं हे कितपत योग्य असेल चिंचपाडी संघ याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. हरेश केनीला एक संधी मिळाली होती, क्षेत्ररक्षकाचा साथ लाभला नाही आणि सूरज पाटीलचा सोडलेला झेल कितपत भागात पडेल येणारा काळ तो चिंचपाडी संघाला. निश्चित अर्जुन परदेशी सुद्धा आहे, त्यांचा संघ या मैदानावर खेळतोय. एक व्यूहरचना प्लॅनिंग करावी लागेल कारण आक्रमक फलंदाजाला जीवदान देणं हे किती योग्य असेल. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण अनेक सामने पाहिले, जर आपल्या प्रमुख फलंदाजाला जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने जीवदान दिले तर येणारा काळ, कारण काच के पिंजरों में शेर को बांध नहीं सकते, आक्रमक फलंदाजाला तुम्ही जास्त काळ खेळपट्टीवर टिकून उभे ठेवू शकाल नाही कारण जो जेव्हा ज्याला जीवदान मिळतं तेव्हा गोलंदाज नेहमी तुटून पडत असतो. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता ओंकार या फलंदाजानं. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्ररक्षक वेगानं, थोडीशी मिस फील्ड इज देअर आणि याचा फायदा फलंदाज 2 धावा. वेल टेकन, 2 वेल, 2 धावा फलंदाज पूर्ण करेल ओंकार पाटील आणि फलंदाज सूरज पाटील जे क्रिशा 11 खारघर संघाकडून योगदान देणारे 2 फलंदाज. सुरेख कामगिरी, संपूर्ण यंत्रणा, फलंदाजी करत असताना संपूर्ण लक्ष वेधले ते खारघर संघाच्या पाठीराख्यांचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हरेश केनी 3 चेंडूचा सामना इथे समाप्त करतो. पुढचा चेंडू फेकेल ओटन नेक्स्ट डिलिव्हरी. ओंकार साठी हा चेंडू डीप फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणती चूक करत नाही, जबाबदारी इथे पार पडली जाते आणि ती धावसंख्या पूर्ण करेल. मेन अंपायर सुनील पाटील सर यांना आपण पाहणार आहोत. तर हा पंचांचा इशारा येतोय, पंचांचा इशारा आमच्याकडे करा. नो बॉल आणि हा फ्री हिट. आंतरराष्ट्रीय दर्जावर आलेले ऍडव्हान्स नियम बदल आपण पाहतोय. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. व्यूहरचना आखली गेले कारण समोर सूरज पाटील आणि त्याला दिलेला जीवदान येणारी वेळच सांगणार आहे. त्या गोलंदाजी कत्तल करणार का, फलंदाजी मधून थैमान करणार का फलंदाज सूरज पाटील. एकूण धावसंख्या आपण गुणतालिकेवर पाहतोय. धावसंख्या ती एकूण 38 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. राईट अ मोठ विकेट.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला क्षेत्रशक्ती येण्यात मिस फील्ड इज देअर. चेंडू सीमा रेषेकडे गरंगळत चाललाय. वेगानं फलंदाज 2 धावा पूर्ण करेल. जर चुका कराल तर त्या चुका सुधाराव्या लागतील आणि मर्यादित षटकामध्ये चुका जर तुम्ही सुधारल्या नाही तर त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तिरंगा शिवकर संघ इथे जिंकलाय तर त्यांचे बिग सपोर्टर जिलानी शेख साहेब यांचं सुद्धा यांची उपस्थिती त्यांचं सुद्धा आम्ही सरचं स्वागत करतोय. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या पाहतोय गुणतालिका आम्हाला ते सांगेल. स्कोर कार्डवर धावसंख्या येते 41 ऑन बोर्ड. डीप लॉंग आपला व्ह्यू रचना फील्ड रिप्लेसमेंट जाळ आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक ओमकार साठी हा चेंडू गोलंदाज हरेश केनी स्पेल 1 आपण पाहतोय. ऑन साइडला बिरकवण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का सोपा चेंडू सुद्धा मोठ्या फलंदाजाकडून डॉट जातो आणि कठीण चेंडूवर सुद्धा आपण षटकार मारतो. ही क्रिकेट खेळण्याची व्याख्या आहे. सरडा क्रिकेट आणि राजकारणाचं आपण रणधुमाळी पाहतो. 21 फेब्रुवारी उद्या मतदानाचा दिवस आहे आणि राजकारण कधी बदलेल, आजच्या रात्रीमध्ये सुद्धा राजकारण बदलेल. तसं राजकारण कधी रंग बदलतं आणि क्रिकेटचा खेळ आहे. पा चेंडू गुडले स्पॉटवर होता, चेंडूला उंची दिली, टर्न विथ बाउन्स हा चेंडू होता. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न इथे फसला जातोय आणि 3 धावा आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवर पाहतोय. धावसंख्या येते 41 धावा. हरेश केनीचे षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये त्याला मार बसला होता आणि सपाटून मार खाल्ल्यानंतर जी रिकव्हर ऑफ द इनिंग ज्याला म्हटलं जातं सच गिव्ह बॉलिंग साइड आणि 9 धावा दिल्या गोलंदाजाने. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 21 धावा. तर ड्रिंक्स ब्रेक धावसंख्या एकूण 41. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये हरीश केनीने 9 धावा दिल्या. शीतपेय ची सुविधा येथे केली जाईल. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. काही क्षण आपण डीजे मास्टर यांच्याकडे. क्रिकेटचा फीवर एवढा वाढलाय, क्रिकेट खूप ॲडव्हान्स होत चाललाय. प्रत्येक वेळी आपण पाहतोय जो ऑक्टोबर महिना संपल्यानंतर क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते. 2 वर्षापासून आपण पाहतोय का ग्रामीण क्रिकेट हे मे महिन्यामध्ये सुद्धा खेळवलं जातं. क्रिकेटचा फीवर एवढा वाढत चाललाय. आजही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर महिला विश्वचषक महिलांचा वर्ल्ड कप चालू आणि तिथे मिताली राज भारतीय संघाच्या नेतृत्वाखाली भारताने सुद्धा आपण पुढच्या सामन्यामध्ये प्रवास केला होता. फायनल मध्ये जाण्याचा प्रवास करतोय. जो महिला विश्वचषक स्पर्धा सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहतोय. गोलंदाज तयार. 4थं षटक. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ते राकेश चेंडू फेकतोय आणि आपण पाहिलं असेल फक्त सिंगल. जस्ट 1 रन देअर. आपण बॉलिंग एनालिसिस बॉलिंग पॉइंट ऑफ चा विचार केला. ज्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय तो गोलंदाज येतो सतीश पाटील चिंचपाडा संघाचा गोलंदाज. 2 फलंदाज एकत्र आले. विचार विनिमय करताना येणाऱ्या चेंडूवर चेंडूची पारख कशी करायची, कोणत्या पद्धतीने फटके खेळायचे, गोलंदाजावर कसं आक्रमण करायचं, खेळपट्टीचा वापर कसा करायचा, परिस्थितीला सामोरं कसं जायचं. बरंच वेगळं काही करायचे फलंदाजांना पण तेवढंच वेगळं काही करायचे ते गोलंदाज सतीश पाटील या गोलंदाजाला व्यूहरचनामध्ये फील्ड रिप्लेसमेंट मध्ये थोडासा बदल. तर ओमकार साठी ते बंपर प्राइज झाले. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सोमनाथ पाटील आणि आमचे मान्यवर विश्वास मात्र यांच्याकडून खेळाडूवर असलेलं प्रेम. सो लॉट्स ऑफ थँक्स. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढावा. कॉन्फिडन्स लेवल खेळामध्ये सर्वात गरजेचे आहे. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल, प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असेल, जगाच्या कुठेही जा यश तुम्हाला निश्चित मिळणारच. आणि तो प्रयत्न करताना फलंदाज ओमकार पाटील आणि त्याला साथ देणारा फलंदाज सूरज पाटील मैदानावर तळ टोकून बसले. फलंदाजी विकेट कधी मिळेल हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. 5 चेंडूला ब्रेक केला होता. स्विंग करण्याचा प्रयत्न होता आणि आपण येथे पाहिलं असेल फलंदाज संधी मिळाली. मिसफील्डचा वापर येथे करताना सेन्स मोमेंटम चेंज असं आपल्याला म्हणता येईल. अडचणीला सामोरं जातोय आणि 2 धावा. वेल टेकन 2 वेल. 2 धावीने संघ पुढे सरकते. ओमकार साठी षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक रवींद्र मात्र यांच्याकडून बिग आपण पाहूया. ओमकार पाटील म्हटला तर आपण रायगडचा स्टार प्लेयर जो प्रेमनाथ 11 मुंबई संघाचा ओमकार आपल्या डोळ्यासमोर येतोय. पण यावेळी आपण बघतो क्रिशा 11 कारगर संघाचा हा मात्र फलंदाज ओमकार पाटील डाव्या हाताचा फलंदाज आहे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप उंच उडालाय, पाहायचं पंचांचा इशाराने अपेक्षित अंपायर सिग्नल 6 रन. जोरदार टाळ्या आमच्या स्कोरिंग करणाऱ्या स्कोररांसाठी. 50 षटकार या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेत आणि 50 धावा पूर्ण केल्या. 50 रन्स कंप्लीट क्रिशा 11 खारघर या संघानं. ऑन साइडला जोरदार प्रहार, बॉल गोज ऑन हाय, पंचांचा इशाऱ्याने अपेक्षित आणि अंपायर सिग्नल यस इट इज अ फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅट मधून. निश्चित आमच्या स्कोररांना सुद्धा प्रश्न पडलाय. ओमकार जेव्हा मैदानावर आला त्याला सेट होण्यासाठी खूप वेळ लागला आणि जेव्हा पारितोषिक त्याच्यावर लावलं तेव्हा मात्र या फलंदाजानं धुमाकूळ घातलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 2 मोठे फटके दाखवले, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय क्रिशा 11 खारघर हा संघ. यांची एकूण धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. एकूण धावसंख्येत एकूण 58 ऑन बोर्ड, 58 धावा टळ टोकून बसलेत. आपण विश्वास पाटील यांना पाहिलं होतं ज्याने 14 धाव्यांचं योगदान दिलं होतं, त्यानंतर ते बाद झाले होते आणि त्यानंतर जो सूरज आणि फलंदाज ओमकार आणि डिफ्यूज विकेट पार्टनरशिप भागीदारी कशी रचायची याचा आदर्श खेळाडूंना दाखवताना हा चेंडू मात्र उंच उडालाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला होता झेल घेण्यासाठी आणि झेल जीवदानाच्या मदतीने खेळतो मैदानावर सूरज. हा थोडासा अवघड झेल होता, डिफिकल्ट कॅच होती. जर रेग्युलेशन कॅच असती तर कदाचित झेल येथे घेण्याची संधी मिळाली असते. आपण इथे पाहणार आहोत ओमकार पाटील. तर फलंदाज बाद झाले होते विश्वास पाटील आणि त्यानंतर आपण पाहतोय सतीश पाटीलचं 4थं षटक आहे. एक गडी बाद, धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा. 60 धावा धावफलकावर या षटकांचं आपण पृथक्करण पाहिलं तर सतीश पाटील पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर सलग 2 चेंडूवर 2 षटकार आणि त्यानंतर उर्वरित 2 चेंडूवर डबलला प्राधान्य दिले. सिंगल डबलला जर तुम्ही प्राधान्य द्याल, कारण क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं ईच अँड एव्हरी सिंगल रन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये एक एक धाव ही खूप महत्वाची असते आणि याचा धडा गिरवताना सूरज पाटीलचा क्रिशा 11 खारघर संघाने त्याला साथ देणारा फलंदाजी करताना ओमकार आणि ओमकारची आपण वैयक्तिक खेळी पाहिली. मैदानावर खेळणारा फलंदाज, दोन्ही फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. 19 चेंडूमध्ये 46 धावांची भागीदारी का अर्धशतकी भागीदारी रचण्याचा विक्रम हा संघ करेल का? एका जीवदानाच्या मदतीने खेळतोय सूरज आणि त्याला साथ देणारा शिव आपण पाहतोय थोडासा उशिरा मैदानावर सावध झालाय. माझा आक्रमक पवित्रा ओमकार कडून शेवटचं षटक गोलंदाज सूरज भोईर चिंचपाडा संघाकडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू या वेळेला आपण पाहतोय अंपायर सिग्नल गॉड फॉर रन. जोरदार टाळ्या दोन फलंदाजांसाठी. 50 धावांची पार्टनरशिप येथे पूर्ण केली जात आहे. खूप मोठी योगदान. 20 चेंडूमध्ये 50 धावांची पार्टनरशिप रचताना खारघर संघ मैदानावर. सूरजला जीवदान मिळालं आहे आणि जीवदानाचा पुरेपूर आणखीन एक सूरज भोईरच्या षटकामध्ये खेळत असताना पुन्हा एकदा 4 धावा. वेगानं धावसंख्या पुढे सरकते, अतिशय वेगानं जलद गतीनं वाटचाल गुणतालिकेवर आपण धावसंख्या पाहतोय. धावसंख्या 68 ऑन बोर्ड, 68 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेट हा खेळ ताकदीचा खेळ नाही, हा टेक्निकचा खेळ आहे. स्किल वापरा, टॅलेंट वापरा आणि ते दाखवताना सूरज जीवदान मिळालंय आणि हा फलंदाज गोलंदाजी कत्तल करणार, गोलंदाजावर प्रतिहल्ले चढवणार. सावरलो होतं हरीश केनीला. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. सतीश पाटीलने महागडी गोलंदाजी केली, 19 धावा दिल्यात आणि याची किंमत मोजताना मैदानावर खेळणारा चिंचपाडा संघ राईट ऑफ द विकेट.
ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. जस्ट 1 रन देर. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. हाणामारीचा स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक. प्रत्येक चेंडू मागे एक अंक दडला असेल, प्रत्येक चेंडू मागे एक गुपित रहस्य असेल. जर मोठा अंक असेल तर कदाचित मोठी धावसंख्या रचण्याचा विक्रम असेल. काल 83 धावा इनामपुरी संघानं अंगदच्या विस्फोटक खेळीनं, अंगदच्या तडाखेबंद खेळीनं धावा रचण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केला होता. त्यांचा विक्रम कोण मोडीत काढेल? आज दुसरी रात्र आहे. 4 रात्रीमध्ये आपण संघाने येथे पाहणार. एकूण 5 रात्रीमध्ये 4 रात्रीमध्ये कोणता असा संघ असेल आपली दादागिरी येथे दाखवेल. गोलंदाज तयार सूरज भोईरा. राईट आर्म राऊंड विकेट. ओमकारसाठी हा चेंडू खोलवरचा चेंडू होता. थोडासा पिंचात पाडला फलंदाजाला. मोठा फटका खेळून दिला नाही. एकूण धावसंख्या आपण पाहतोय गुणतालिकांवर वाटचाल. धावसंख्या ती 69 धावा. 7-0. एक गडी बाद 70. पहिला फलंदाज बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती 14 आणि आता धावसंख्या आपण पाहतोय ऍट दी स्टेज धावसंख्या पाहतोय 70. म्हणजे ही भागीदारी 2 फलंदाज मैदानावर तळ टोकून बसलेत आणि पूर्णपणे ज्याप्रमाणे एखाद्या रूम मध्ये 2 रूम पार्टनर मजा घेत असताना त्या खेळाची मजा घेत असताना 2 फलंदाज सूरज आणि ओमकार. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फारसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज सूरजच्या खेळीचा अंत. तर जेव्हा डेची स्पर्धा सुद्धा याच मैदानावर झाली होती आणि याच 2 फलंदाजांना सुद्धा असाच विक्रम केला होता आणि तेच फलंदाज नावानिशी सिद्ध केले. मैदानावर जशी गरज तशी फलंदाजी आणि पराक्रमी योद्धे 2 फलंदाजांना म्हणता येईल. विश्वनाथजी पाटील यांच्या खेळीचा अंत झाल्यानंतर सूरजला एक जीवदान मिळाला होता. ओमकारनं शेवट गोड करण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाजी करत असताना पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहतोय 70 ऑन बोर्ड. 71 रन्स टू विन. तर www.panveltenniscricket.in या वेबसाईटच्या मार्फत आपण स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक ज्याचे आयोजक जय हनुमान गेट संघ सिद्धी करवले ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह ब्रॉडकास्ट आपण पाहणार आहोत. मात्र या सामन्यामध्ये काहीतरी करिश्मा करावा लागेल. फलंदाजांना चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. तर राकेशचा संघ या संघाला लढणार का? गेम प्लॅन करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल, योजनांची आखणी करावी लागेल. कारण चिंचपाडा संघ म्हटला क्रिकेटचे अनेक मैदान दाखवणारा पराक्रमी योद्धा म्हणून ज्याला ओळखला जातो राकेश सारखा फलंदाज मैदानावर या 2016 आणि 17चा विचार केला तर 4 ते 5 अर्धशतक या फलंदाजाने लगवले. 18 चेंडूमध्ये 70 धावा ठोकण्याचा विक्रम सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे. अनेक अर्धशतकीवर आपलं मैदान गाजवणारा 2016 मध्ये आणखीन एक राकेशचा एक रेकॉर्ड आम्हाला माहिती आहे. त्याच्यानं 13 चेंडूमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी सुद्धा चिंचोलीच्या मैदानावर केली होती. असा चिंचपाडा संघ आहे. पण तेवढीच फलंदाजी दाखवावी लागेल जी फलंदाजी सूरजनं दाखवली. सूरजचं योगदान आपण पाहिलं जेव्हा सूरज एका जीवदानाच्या मदतीने केला होता. शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता आणि 12 चेंडूमध्ये योगदान दिलं 30 धावेत आणि ओमकारने सुद्धा तेवढंच सुरेख योगदान. छानशी फलंदाजी केली. आक्रमक पवित्रा धारण केला आणि ओमकारने सुद्धा योगदान दिलं होतं. फलंदाजी करत असताना बिल्डअप केलं होतं. पोटान फाईट लढा दिला होता तो गोलंदाजांना. ती ओमकार पाटील होता फलंदाज सूरज पाटील. 13 चेंडूमध्ये योगदान दिलं होतं ओमकारनं 25 धावा आणि 2 फलंदाजच्या जोरावर मजल मारली 70 धावांवर 71 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या सत्राकडे आम्ही निश्चितच जाणार आहोत. तर येथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन देसाई संघाचा संघनायक आणि काल आपण पेंदर गावातील एक संघ समाधानचा संघ पाहिला होता. मात्र यावेळी आवकचा संघ जो VRCC नावानं ओळखला जाणारा पेंदर संघ यांना सुद्धा मी विनंती करेन. दोन्ही संघाचे संघनायक फर्स्ट राऊंड लास्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहणार आहोत देसाई आणि पेंदर या 2 संघामध्ये. तर निश्चितच झोप उडवावी म्हणून चहाचा आनंद घेताना सुद्धा आमचे पाहुणे. कारण चहा हा अतिशय सुंदर पेय. जेव्हा तुम्ही आलाच असता तेव्हा तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारली जाते. हे काम करताना आमचे चायवाले मामा सुद्धा गरमागरम चहा निश्चित अनेक प्रकारच्या चहाचा आनंद घेताना आमचे पाहुणे. जेव्हा डेची स्पर्धा असते तेव्हा कलिंगडवाले मामा असतात ते ताण भागवत असतात आणि जेव्हा नाईट असते तेव्हा चहाची भूक सुद्धा भागवत असतात. त्यांचं सुद्धा आणि मी इथे आभार मानतोय. मैदानाकडे आपण जाऊया. चला मी विनंती करेन क्रिशा 11 खारघर संघाच्या संघनायकाला आपली क्षेत्ररक्षण इथे सजून घ्या. 2 फलंदाज मैदानावर गेले. फलंदाज आपण पाहतोय राकेश
असेल अर्जुन परदेशी सारखे हार्ड हिटर फलंदाज यांच्या संघामध्ये आहेत आणि तो चिंचपाडा संघ. तर चिंचपाड्याच्या गावामध्ये सुद्धा नाईट स्पर्धा मार्च मध्ये पार पडणाऱ्या तर प्रेक्षक वर्गाला निश्चित त्यांच्या आयोजकांनी आम्हाला सांगितले त्यांना सुद्धा आम्ही इथे आमंत्रण करतो का जे पनवेल तालुक्यातील आपण महात्मा फुले कॉलेज पाहिलं अतिशय नावाजलेले कॉलेज अनेक राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळींनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि त्या पटांगणामध्ये चिंचपाडे संघाच्या आयोजकांच्या वतीनं मार्च महिन्यामध्ये आपण सुद्धा नाईटची स्पर्धा पाहणार आहोत. खूप सारे अतिथी मान्यवर मैदानाकडे आपण थेट जाणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या मार्फत शिवछत्रपती पटांगण या मैदानावर होणारा क्रिकेटचा महासंग्राम. सन्माननीय अतिथी मान्यवर यांचे इथे आगमन होते. खूप सारे अतिथी मान्यवर प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा इथे मान सन्मान केला जातो. स्पर्धेचे आयोजक आपण योगेंद्र पाटील साहेबांना पाल हनुमान पाटील साहेब येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची दखल घेत असताना अंपायर सिग्नल येतो. इथे दुसरा अंक काय सांगून जाईल. ज्या हातामध्ये चेंडू दिला ऑलराऊंडर खेळाडू पल्ला पार करायचा 71. गेम ऑन. दुसरं सत्र. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनाती. 2 धावा घेण्यासाठी कदाचित प्रयत्न केला होता नकार दिलाय आणि आपण येथे पाहतोय एकूण धावसंख्येला आकार द्यायचा 71 आणि संघाची एकूण धावसंख्या पहिल्या चेंडूवर सिंगल. विश्वासजी पाटील एक गोलंदाज आहे. आपला तगडा अनुभव आपल्या पाठीशी आणि या सामन्यामध्ये कोणते योगदान देतील. गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना 14 धाव्यांचं योगदान दिलं होतं. खूप सारे अतिथी मान्यवर राईट मोड द विकेट. हा चेंडू निश्चितच ग्लास करण्याचा प्रयत्न. 4 विकेट साठी जाळं रचलंय. पार राकेश विकेट मिळवणार. राकेश भोयर एक आक्रमक फलंदाज आणि या फलंदाजची विकेट लवकर मिळवण्यासाठी कट रचला जातोय. प्लॅनिंग केली जाते आणि सुरत पाटील विश्वास पाटील यांना माहिती आहे या फलंदाजाला जर आपण लवकर बाद केलं मात्र चिंचपाडा संघ सुद्धा तेवढा चांगल्या दर्जाचा संघ आहे ज्यांच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो 10व्या क्रमांकापर्यंत बॉटम एंड पर्यंत स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेले अनेक फलंदाज आहे. राकेशसाठी ते जाळं रचलं जातंय. एक धाव फलंदाज चोरतोय. एकूण धाव संख्येची 2 फलंदाज करण्यासाठी अर्जुन परदेशी इज ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कोणी क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतोय. चेंडू सीमा पार. पिकअप स्ट्रोक. चेंडू वेगाने जात. एक्सपर्टली इन द गॅप. 4 धावेसाठी. सामना होणार आहे. मी 2 संघनायकांना दुसरा कॉल. देसाई संघाचा संघनायक आणि आवकचा पेंदर संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी आहे ते नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते उडवला जाईल. तर सन्माननीय अतिथी मान्यवर राहुल शेठ भोईर साहेब घेसर शिवसेना प्रमुख यांचं सुद्धा इथे आगमन. तसे सन्माननीय अतिथी मान्यवर परेश शेठ पाटील साहेब डोंबिवलीवरून इथे आले त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. सहज सोप्या पद्धतीनं फलंदाज धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. विनिंग प्रेडिक्शन आपण निश्चितच पाहणार आहोत. विनिंग प्रेडिक्शन फलंदाजावर हल्ले चढवण्याचा गोलंदाज प्रयत्न करते. फलंदाजांना शांत बसवण्याचा. खूप सारे अतिथी मान्यवरांचे इथे आगमन होते. निश्चित येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांच्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये डीजेच्या धून मध्ये इथे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान केला जातो. मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत. गोलंदाज विश्वास पाटील चेंडू फेकतील. सामना करेल राकेश. जॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. काही करू शकले नाही. काही बिघडू शकले नाही. फलंदाज गोलंदाजासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं तर बॅटिंग पॉइंटचा विचार केला. विश्वास पाटील सारखे खेळाडू जेव्हा मैदानावर होते पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकण्याचा एक पराक्रम केला होता आणि त्यांना चुरस देताना त्यांना लढा देताना फलंदाज अर्जुन परदेशी तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय. राकेश भोईर सारखा फलंदाज मैदानावर तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजाची विकेट मिळवण्याचा प्रयत्न करताना गोलंदाज विश्वास पाटील खेळण्यासाठी तयार. फलंदाज अर्जुन परदेशी. ऑन साइडला ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे.
ओमकार क्षेत्र तैनात होता. सिंगलला प्राधान्य दिले, सिंगल डबलला प्राधान्य देऊन पॉवर प्ले मध्ये जी गोलंदाजी आपण पाहतोय विश्वास पाटील या गोलंदाजाकडून. तर षटक येथे समाप्त होईल. पहिल्या एंड ऑफ दी ओव्हर पहिले षटक समाप्त होते. विश्वासजी पाटील यांचे षटक होतं. अष्टपैलू कामगिरी आणि एक आदर्श खेळाडू कसा असावा याचं उदाहरण देताना मैदान कसं गाजवायचं, खेळामध्ये आपला कॉन्फिडन्स किती गरजेचा असतो आणि याचा उदाहरण देताना एक खेळाडू. तर इथे नाणेफेकी करण्यासाठी मी कॉल केला होता आणि हा पुकार अंतिम पुकार असेल. देसाई संघाचा संघनायक आणि पेंदर संघाचा संघनायक 3 पुकार. कारण काल आम्ही इनामपुरी संघाला पेनल्टी लावली होती. या गावाचे आयोजन हे डेक स्पर्धा सुद्धा आम्ही इथे पाहिली होती. मुलेखंड संघ आणि भादवाड यांच्यामध्ये जो सामना झाला होता पेनल्टी एका संघाला लावली होती. माझे भादवाड संघ 8 संघांना घेऊन खेळला होता. 8 संघांना घेऊन तो संघानं मुलेखंड संघाविरुद्ध खेळला होता याच मैदानावर दिवसा स्पर्धेमध्ये आणि सामना जिंकला होता. तर कडक डिसिप्लिन हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य. तर ऐकून घ्या खेळाडू, क्रिकेटवर आपण प्रचंड प्रेम करता. आज क्रिकेट खूप ॲडव्हान्स होत चाललंय. तुम्ही दिलेली साथ, क्रिकेटमधील डिसिप्लिन ही सर्वात महत्त्वाची असतं. जर तुम्ही आम्हाला साथ दिली तर यशस्वी आयोजन करण्याचं आमचं आयोजकांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण निश्चितच होणार आहेत. मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्या होत्या. खारघर संघानं पहिल्या षटकामध्ये 9 धावांवर मजल मारतोय. चिंचपाडा संघ सूरज पाटील अष्टपैलू खेळाडूच्या हातामध्ये षटक. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू ताकदीचा वापर. यस इज दस. अंपायर सिग्नल येतोय. गॉन 6 रन. स्किलिंग शॉट. निश्चितच मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. पेंदर संघाचे संघनायक आवक यांचे इथे आगमन झाले. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. गोलंदाज तयार. सुराज अर्जुन परदेशी फलंदाज. चेंडूची लाईन पाहिली होती. निश्चितच आय सेटल केलं होतं. चेंडू कशा रीतीने खेळायचा याचा सुद्धा विचार केला होता. सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय राहुल शेठजी भोईर साहेब घेसर जे शिवसेना शाखा प्रमुख आहे त्यांना मी विनंती करेन या आपण पुढे आणि आपल्या शुभ हस्ते ते नाणेफेकीचा कौल उडवण्यात येईल. आणि या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य, टॉस करण्यासाठी जे संघनायक येईल त्यांना चांदीचं नाणं इथं दिलं जातं. एक वेगळी संकल्पना या आयोजकांना पहिल्यांदा आम्ही डे स्पर्धेमध्ये पाहिलं होते आणि नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. अर्जुन परदेशीसाठी हा चेंडू होता. स्टेट टू दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जस्ट 1 रन देर आणि एका धावेनं संघ पुढे सरकतोय. विजयाच्या दिशेने, विजयाची घोडदौड, विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना चिंचपाडा संघाचे फलंदाज राकेश भोईर आणि अर्जुन परदेशी. तर मी विनंती करेन सन्मान्य अतिथी मान्यवर आदरणीय परेश शेठजी पाटील साहेब डोंबिवली भाजप अध्यक्ष आहेत, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव, या मान्यवरांना विनंती करेन आपण नाणेफेकी करण्यासाठी या. राईट मोर द विकेट. राकेश साठी हा चेंडू मिसफील्ड इज देअर. चेंडू वेगाने पिकअप स्ट्रोक. शेवटच्या क्षणी चेंडू सी दणदणीत चौकार 4 धावेसाठी. जे आमचे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, पाहुणे असतील, जो मैदानामध्ये येण्याचा आमचा मेन जो रोड आहे तिथे एक वॅगनार आहे. त्या वॅगनार कार चालक मालक गाडी नंबर आहे 8086 8086. ज्या गुणाची कार ती असेल वॅगनार ती आपण तिथून बाजूला काढा. अडथळे निर्माण करते ती आम्हाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी. गोलंदाज तयार. सूरज चेंडू फेकेल. सामना करेल फलंदाज राकेश. ऑन साइडला जोरदार मार. यस इज द स्मॅश दॅट लॉंग 6 रन. मैदानाकडे आपण जाणार आहोत. टॉस करण्यासाठी इथे झाला होता आणि देसाई संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. धावसंख्या एकूण गुणतालिकेवर पाहतोय 26 धावा. 26 ऑन बोर्ड. राकेश आक्रमक फलंदाज. मी मगाशीच म्हणलं होतं मैदान गाजवण्याचे अनेक विक्रम
या खेळाडूच्या नावावर चेंडूची मागणी इथे केली जाईल. चेंडू इथे आपण लगेच पुरवायचा. आयोजकांना मी विनंती करेन आपण चेंडू त्या मैदानामध्ये अतिशय वेगाने पळणारा चेंडू, कारण जुना क्रिकेट आपण पाहिला असेल ज्यावर चेंडू जड असायचा आणि त्यावर षटकार मारणं हे थोडंसं कठीण असायचं. चेंडूची मागणी इथे केली गेली आणि चेंडू पुरवला जातोय. मैदानाकडे आपण जाणार. 2 पंचांच्या उपस्थितीमध्ये आपण आज सामना पाहतो. 71 धावांचा पल्ला पार करते राकेश सारखा फलंदाज मैदानावर आहे आणि चिंचपाडे संघाची प्रमुख भिस्त एक मेन फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तो राकेश परिस्थितीची सामना केलाय. अडचणीला सामोरं जात आहे. गोलंदाजी कत्तल करताना फलंदाज मैदानावर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वेगाने चेंडू जातोय स्टेट टू द लॉंग ऑन. चेंडूची फेकी होते आणि तोपर्यंत सिंगल बॅकअप इथे केलं जाते क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज एक धाव अंकित करून पुढे सरकण्याचा प्रयत्न करतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही संघासाठी जो विजयासाठी एक स्पेक्टर पाहिजे तर दोन्ही या संघामध्ये दोन्ही संघाला आशेचा किरण आहे तर आपण हा सामना जिंकू. 2 षटकानंतर आपण कामगिरी पाहिली. एकूण धावसंख्या ती 27. आपण कंपॅरिझन केली फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं तर 2 षटकामध्ये 32 धावा ठोकल्या होत्या क्रिशा 11 कारगर संघानं आणि आपण राकेश भोईरचा संघ पाहतोय 2 षटकामध्ये एकूण धावा ठोकल्या त्या 27. तर पुन्हा एकदा कार चालक मालक वॅगनार कार आहे 8086 8086 आपल्याला विनंती असेल ती कार आपण लगेच तिथून हटवा. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 18 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. सूरज पाटील गोलंदाजी करेल. सन्मान्य अतिथी मान्यवर आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार मानतोय. तर गरज असेल 18 चेंडू आणि 44 धावांची गरज तर या स्पर्धेला आर्थिक सहाय्य सन्मान्य अतिथी मान्यवर नवनाथ शेठजी पाटील साहेब गोट यांच्याकडून 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर इस्माईल शेठ पटेल साहेब तलोजा यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. खूप सारे दानशूर दात्या तसेच कैलास शेठ माली साहेब शिरवली विभाग अध्यक्ष मानसे यांच्याकडून या स्पर्धेला खेळवण्यासाठी मोबाईल खूप सारे दानशूर दात्यांची मोठी लिस्ट आपल्या समोर आहे. मैदानाकडे आपण थेट वळणार आहोत. चेंडू आणि धावांचे विनिंग प्रेडिक्शन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बॉलिंग अनालिसिस पाहू कुठला संघ प्रवास करेल विजयाच्या दिशेने. 18 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. विजय कुणाला आव्हान असतो आणि तो प्रवास करेल क्रिशा 11 कारगर संघ. तर राकेश भोईर शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजांना भिडणार का ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये करणार आहोत. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण राकेशच्या नावावर खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत. अनेक अर्धशतकी खेळी याने केलंय पण मास्टर माइंड एक शांत खेळी हा त्याच्या खेळातील एक वैशिष्ट्य आहे. शांत स्वभावाने त्याने अनेक मैदानं गाजवले आणि तो विनम्रता दाखवताना फलंदाज मैदानावर. 18 चेंडू आणि गरज असेल 44 धावेची. गोलंदाज तयार विश्वाजी पाटील. पहिला चेंडू ऑफ स्टंपवरचा चेंडू काहीसा चेंडू खाली होता. आठवण करून दिली क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लेन मेगरा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा कुठल्या लाईनवर गोलंदाजी करायची आणि त्याचं उदाहरण ऑफस्टिकवर चेंडू ठेवला होता. आणि ऑफस्टिकवरचे चेंडू खेळण्यामध्ये खूप कमी खेळाडू तरबेज असतात आणि हे विश्वास पाटील या खेळाडूला माहिती आहे. राकेशला ऑफस्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता कारण त्याचा स्ट्रॉंग झोन ऑन साइड आणि कदाचित बुचकळ्यात पाडण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजांना राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला ताकदीचा वापर पॉवरफुल स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कोणती चूक करत नाही. डायरेक्ट थ्रो. अर्जुन परदेशी जी पार्टनरशिप बनवली होती ओमकार पाटीलनं जी भागीदारी रचली होती साथ दिली होती सूरज पाटीलनं आणि त्यांना चोख प्रत्युत्तर देताना हम भी किसी से कम नाही आणि याचं उदाहरण देताना कॉन्फिडन्स लेवलला खूप उंचावले फलंदाजी. मैदानावर तळ टोकून बसलेत अर्जुन परदेशी. विनिंग प्रेडिक्शन आपण पाहणार आहोत. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन येणारे चेंडू 16 आणि 43 धावांची गरज. क्लीन बोल्ड त्रिफळाची बाद. पहिला धक्का अर्जुन परदेशी. गो बॅक टू पॅव्हिलियन. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. एकूण धावसंख्या आहे ती 28 धावा. पहिल्या गडी बाद झाल्या. खारघर संघाचा पहिला फलंदाज 14 धावसंख्येवर बाद झाला होता आणि त्यानंतर सूरज आणि ओमकारने पार्टनरशिप बनवली होती. अर्जुन परदेशी मैदानावर गेला होता. विजयाच्या दिशेने एक चंग बांधला होता. दृढ निश्चय केला होता. तो फलंदाज त्रिफळाची बाद होते. नवीन फलंदाज जागा घेईल. ही नेट नंबर 3 चा अष्टपैलू ऑलराऊंडर फलंदाज
सतीश पाटील येतो मैदानावर. विजय आपल्याला मिळवायचा या उद्देशानं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन हा खेळामध्ये खूप गरजेचा असतो आणि तो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो फलंदाज सतीश पाटील. चेंडू आणि धावांची डिटेल्स आम्ही पाहणार आहोत. 15 चेंडू आणि गरज असेल 43 धावांची गरज. थोडासा कठीण खडतर प्रवास असेल दोन्ही संघांसाठी. गोलंदाज तयार विश्वास पाटील चेंडू फेकतील फलंदाज सतीश साठी. आले आक्रमण चेंडू गॅप मध्ये ढकललाय. चेंडू ते एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज सोप्या पद्धतीने पूर्ण करत असताना तर धावसंख्या दोन्ही पुढे सरकत्या. धावसंख्या 29 धावा आणि चेंडूचं अंतर समीकरण कॅल्क्युलेशन अनालिसिस आपण इथे पाहणार आहोत. 14 चेंडू आणि 41 धावा. प्रत्येक चेंडू मागे आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट करावा लागेल तो फलंदाजांना. गोलंदाज तयार विश्वाजी पाटील षटक फेकतील. डीप लॉंग ऑन राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ताकदीचा वापर चेंडू सीमा पार. यस इट इज अ कट बॅट मधून तर इक्वेशन होता 14 चेंडू 41. ते इक्वेशन बदलते 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाजावर प्रति हल्ले चढवताना धावसंख्या 36 धावा. पल्ला पार करायचा 71. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगानं अंपायर सिग्नल वाईडचा कॉल. वेगाची स्पर्धा लावावी तसा चेंडू होता. अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. कदाचित फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले नाही गोलंदाज विश्वास पाटील आणि एक संधी मिळाली एका धावेची +1. थोडस इक्वेशन बदलेल. 13 चेंडू आणि 34 धावांची गरज. फलंदाज तयार सतीश पाटील. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. स्टेट टू दी लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फक्त सिंगल एकच धाव असेल. जस्ट 1 रन देर +1. तर एकूण 3 षटके इथे समाप्त झालेत. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर समोर पल्ला पार करायचं 71 आणि संघाची धावसंख्या ऍट दी स्टेज विनिंग प्रेडिक्शन आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. संघाची धावसंख्या ती एकूण 38 धावा. पल्ला पार करायचं 71. तर 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. लक्ष थोडंसं कठीण आहे. आपण अनेक सामने इथे पाहिलेत. 12 चेंडू मध्ये 50 धावा सुद्धा चेस होताना पाहिलं. पनवेल मध्ये अनेक आम्ही सामने पाहिले असतील. एका षटकामध्ये 25 धावा ठोकण्याचे विक्रम सुद्धा पाहिले. एका षटकामध्ये 28 धावा ठोकण्याचा विक्रम सुद्धा आपण पाहिलंय. हे राकेश भोईर या खेळाडूला माहिती आहे मैदानावर जशी गरज तशी फलंदाजी ज्याला क्रिकेटमध्ये स्ट्रगलिंग ऍक्ट हिरो म्हटलं जातं. संकटाच्या वेळी आपल्या संघाला मदतीला जो फलंदाज धावून येतो त्याच फलंदाजाला एक गुणवान शैलीदार फलंदाज म्हटलं जातं. तर देसाई संघाने इथे टॉस इथे जिंकलाय. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू पेंदर संघाविरुद्ध तो संघ इथे निश्चितच हा सामन्यातील नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो चिंचपाडे संघाने आणि सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेकीच्या कौलाचा आधार इथे घेतला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. इक्वेशन आपण पाहतोय 12 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी लक्ष 71. पल्ला पार करायचे चेंडू आणि धावा 12 चेंडू 73. समोर असेल फलंदाज. गोलंदाज असेल क्रिशा 11 खारघर संघाचा गोलंदाज नियाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ताकदीचा वापर स्मॅश दॅट लॉंग वे. यस इज द आपण ऐकली. सणांची आठवण करून दिली. भारतामध्ये 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस हा सुद्धा एक सण साजरा झाला होता. अनेक आमच्या तरुण युवा वर्गाने तो सुद्धा सण साजरा केला होता. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 11 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी 27 धावेची गरज. फलंदाज नियाल हा गोलंदाजी करतो मात्र षटकार मारला होता फलंदाज सतीश पाटीलने. एकूण 4 चेंडूचा सामना केलाय. 2 मोठे फटके दाखवल्या. गणागती केली. धुव्वादार फलंदाजी क्रिकेटमधील रांगटेपणा आणि राखडेपणा का असतं. आक्रमक फलंदाज नेत्रदीपक कामगिरी आणि आश्वादायक कामगिरी दाखवून आपल्या संघाला विजय मिळवून देणारच हा दृढ निश्चय संकल्प केलाय तो फलंदाजांना.
पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू खूप उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता आणि झेल सोडलाय. मिळालेल्या संधीचं सोनं आपण संधीचं सोनं करतोय. क्षेत्ररक्षकाचा साथ लाभत नाही. चेंडू 4 धावेसाठी. तर एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत. पल्ला पार करण्याचं 71, संघाची एकूण धावसंख्या मजल मारत्या 48 धावा. चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होती. तो समीकरण बदलते. सामना सोपा सोयीस्कर करण्याचा प्रयत्न करतो फलंदाज सतीश. 10 चेंडू आणि 23 धावा. बघा हा चेंडू थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. धावा चोरला जातात आणि यालाच म्हणतात गेम प्लॅन. ही रणनीती, ही व्यूहनीती दाखवताना फलंदाज परिस्थितीला सामोरं कसं जायचं, प्रतिस्पर्धी स्पर्धेला खिंडीमध्ये कसं अडकवायचं. आपण पाहिलं असेल गनिमी कामा काल शिवजयंती साजरी केली होती. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामध्ये शिवजयंतीचा जल्लोष पाहिला होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. जेव्हा शक्ती काम करत नाही तेव्हा युक्तीचा वापर करा. गनिमी काव्याने अनेक लढाया शिवाजी महाराजांनी जिंकल्या होत्या आणि युक्तीचा वापर करताना फलंदाज मैदानावर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ताकदीचा वापर सहज सोप्या पद्धतीनं शॉट लाईक दॅट. यस अंपायर सिग्नल स्मॅश दॅट. धावसंख्या आपण पाहतोय 50 रन्स कंप्लीट. 71 धावांचा पल्ला समोर असताना धावसंख्या ती एकूण 56. चेंडू आणि धावांचे डिटेल्स 8 चेंडू आणि 15 धावेची गरज. सच कीप बॅटिंग साइड. गेम चेंजिंग रोल दाखवताना मॅजिकल चेंज प्लेयर सतीश. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मात्र सामना जिंकणं एवढं सोपं नसेल कारण खारघर संघ तेवढा तितक्याच ताकदीचा संघ आहे. जर गोलंदाजीची दहशत मैदानावर चालली, मात्र त्या गोलंदाजी दहशत चालवणं सर्वात गरजेचं असेल. आक्रमक गोलंदाजी करावी लागेल. दिशाने टप्पा गोलंदाज नियंत्रण आणावं लागेल. जर या सामन्यामध्ये खारघर संघ आपल्याला परतायचा असेल तर निर्धाव चेंडू फेकावेच लागतील. फलंदाजांची विकेट ही घ्यावीच लागेल. चेंडू आणि धावांचं समीकरण 7 चेंडू आणि 15 धावा. सतीशसाठी हा चेंडू कमबॅक करताना आत्मविश्वास होता. पंचांचा इशारा इथे येतोय. मात्र फलंदाज आपण पाहिले तर सतीश स्ट्रायकर एंडला होता. षटक इथे समाप्त होतोय. टायमिंग अलर्टचा इशारा असेल खारघर संघाच्या खेळाडूंना. चला फलंदाज पंचाने इशारा केलाय. कदाचित फलंदाज इथे बॅटला स्पर्श करतोय चेंडू आणि फलंदाज सतीश निराश मनानं सुंदर आटोपशीर आणि तेवढीच धडाकेबाज केली. आणखीन एक धक्का. राकेश भोईर सारखा फलंदाज मैदानावर नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी जातोय. रोहन परदेशी. मात्र राकेश भोईरनं संपूर्ण जबाबदारी. इथं जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. सुंदर आटोपशीर मॅजिकल चेंज प्लेयर अडचणीला सामोरे गेला होता. सामना आपल्या बाजूने वेल फिनिशर असे अनेक खेळाडू आपण रायगड क्रिकेटमध्ये पाहत असतो. पण हे काम केलं, जे काम करायचं ती रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी पार पडली. प्लॅनिंगनं फलंदाजी केल्याने आपल्या संघाला समीकरणाच्या लक्ष समोर आणून ठेवलं. 10 चेंडू 23, 9 चेंडू 21, 8 चेंडू 15. इक्वेशन आपण पाहत गेलो होतो. 7 चेंडू 15 आणि ते इक्वेशन येऊन टेपलं. अनालिसिस आपण पाहतोय 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. सामना कोण जिंकेल याची सुद्धा इथे चर्चा केली जाईल. या सामन्यामध्ये निश्चित आपण पाहणार आहोत सामना कोण जिंकेल याची सुद्धा आपण चर्चा करतोय. तर हेमंत पाटील जे स्पर्धेचे आयोजक आहेत, काल सुद्धा ज्यांनी शिवजयंतीची संपूर्ण जबाबदारी कार्यक्रम सिद्धिकरवले गावामध्ये पार पडला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं का ऑडियन्स पोल आम्हाला अजूनही सांगते का सामना अजूनही 50-50 दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावा. ज्या राकेशनं क्रिकेटची अनेक मैदानं गाजवले, आपल्या खेळीमध्ये असलेली क्षमता, आपल्या खेळीवर असलेला विश्वास, हा सामना विश्वास पाटील आणि सुरत पाटीलच्या संघाला सहज पाहायचे कशा पद्धतीनं तो उत्तर दिला फलंदाज. 6 चेंडू आणि 15 धावा. ताकदीचा वापर, सरळ बॅटचा फटका, चेंडू सीमा पार. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. 4 धावा. क्षेत्ररक्षण भूमिका या परिस्थितीमध्ये किती गरजेची असते.
जर अशा चुका कराल तर नेहमीच किंमत मोजावी लागेल आणि राकेश समोर आहे आणि या फलंदाजाला जी तुम्ही जेवढी संधी द्याल तेवढं संधीचं सोनं करण्यासाठी कमी पडणार नाही असं योगदान देणारा फलंदाज. 5 चेंडू 11 धावा. राकेश भोईर अटॅक करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. गोलंदाज मुकुंद राकेशसाठी हा चेंडू होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण करेल. कदाचित स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा फलंदाजाकडून प्रयत्न केला जाईल. संपर्क तू येऊ कमी येऊ एकाला बाद व्हावं लागेल आणि पंचांचा इशारा धाडस केलं होतं मात्र एकाला बाद व्हावं लागेल. गरज नसताना विनाकारण विकेट घेणं आणि विकेट फेकणं एकाला बाद व्हावं लागेल आणि बाद होईल फलंदाज. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न धावा चोरण्याचा प्रयत्न. 71 धावांचा पल्ला. एकूण 3 फलंदाज इथे बाद झालेत. एकूण धावसंख्या असताना गुणतालिकेवर आपण धावसंख्या पाहतोय ती 61. 71 धावांचा पल्ला पार करते. राकेशला आपल्या खेळीवर विश्वास आहे. 4 चेंडू मध्ये 10 धावेची गरज. प्रेक्षकांना मेजवानी असलेला सामना एक क्रिकेटची ओळख आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना काल आम्ही उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या इनामपुरी संघामध्ये सामना पाहिला होता. एक चेंडू मध्ये 3 धावांची गरज होती आणि इनामपुरी संघाच्या गोलंदाजांना महेंद्र माळीच्या उमरोली संघाला पराभूत केलं होतं या मैदानावर. कालचा सामना या घडीला आपण पाहतो आज तागायत क्रिकेटचा खेळाचा आपण विचार केला तर निश्चित शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगेल ही चर्चा या स्पर्धेमध्ये आमचे प्रेक्षक आमचे पाठीराखे पाहत असताना. तर येणारी चेंडू 4 आणि 10 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानावर गेला इनिंग नंबर 5 सूरज भोईर आणि फलंदाज राकेश भोईर. राकेशची खेळी आपण पाहिली तर 2 चौकार 1 षटकार दाखवले तर या वेळेला स्ट्रायकर एंडला असणारे तो सूरज भोईर इनिंग नंबर 5 चा फलंदाज. 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. शेवटच्या क्षणी चेंडूला कट केलाय. मिसफील्ड इज देअर. जर अशा चुका कराल संधीचा 4 धावेसाठी हा 1 चौकार. साथ लाभत नाही आणि याची किंमत मोजताना विजयाच्या दिशेने घोडदौड कायम राखत असताना तुमच्यामध्ये धाडस असला पाहिजे. प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि क्रिकेट विषयी पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन ज्याला क्लिअर क्रिस्टल क्लिअर क्रिकेट थिंकिंग आणि याविषयी प्रेक्षक नाराज करताना कारगर संघाचे 4 चेंडू 10 चौकार समीकरण सोपा. विनिंग प्रेडिक्शन 3 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल पण एवढं सोपं नसेल. सूरज भोईर या फलंदाजाला संधी मिळते दिया चिंचपाड संघाच्या फलंदाजांना. किती व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर आपण पाहतोय गोलंदाज मुकुंद भगत. या चेंडूला सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललंय. टफेस्ट मॅच प्रेक्षकांना पर्वणी प्रेक्षकांना मेजवानी असलेला सामना. ऑडियन्स पोल आम्हाला सांगतो का सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला पाहिजे. अतिशय थरारनाट्य सामना प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. दोन्ही संघाचे खेळाडू प्रेक्षकांना इम्प्रेस करत असताना विजयाचा झेंडा कोण फडकवेल या मैदानावर का चिंचपाडा संघ का क्रिशा 11 कारगर संघ. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षणाचा साथ लाभत नाही. राकेशला मात्र शेवटच्या चेंडूवर संधी मिळते. फलंदाज एकदा पूर्ण आणि आता मात्र राकेश भोईर या चेंडूवर मोठा फटका घेऊन विजयाचा हिरो ठरेल का गोलंदाज मुकुंद भगत हिरो ठरेल. विजयाचा शिल्पकार कोण असेल. व्हेरी क्लोज मॅच. 1 चेंडू आणि गरज असणारे 5 धावेची स्पर्धेचा नियम मला सांगतो. सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेकीचा कौल हा आधार इथे घेण्यात येईल. 1 चेंडू आणि 5 धावा म्हणजे एका चेंडूवर षटकार. तर टॉस इथे जिंकला होता चिंचपाडा संघानं तर 4 धावा सुद्धा पुरेशा असतील. स्पर्धेचा नियम मला इथे सांगतो 1 चेंडू 5 4 धावा सुद्धा इथे चालणार आहेत.
आणि मोठा फटका घेणं नितांत गरज असेल असे अनेक सामने राकेश भोईरने आपल्या संघाला जिंकून दिलेत. तर शुभेच्छा देऊया दोन्ही संघाच्या खेळाडूंना. प्रेक्षकांना विनंती करूया आपण टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करूया. अटीतटीची लढत, टफेस्ट मॅच, शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. 1-5 निची शेवटच्या चेंडूवर विजयावर शिक्कामोर्तब आणि क्रिशा 11 कारगर संघानं सुरेख प्रयत्न केला होता. राकेशनं एका चेंडूनं सामन्याचे चित्र पलटलं आणि सामना जिंकला. तो क्रिशा दोन्ही संघाचे पाठीराखे. मैदानामध्ये येण्याची कोणाला अनुमती नाही असं दर्शनात उघडकीस आलं तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि क्रिशा 11 कारगर संघानं सामना सहज सोप्या पद्धतीनं मात्र जिंकता आला नाही. क्षेत्ररक्षकातून केलेल्या चुका सामना गमवला होता. तर सेन्सेशनल विनिंग ज्याला म्हटलं जातं, जो सनसनाटी विजय येथे संपादन केलाय तो क्रिशा 11 खारघर या संघानं. सुरेख प्रयत्न केला होता. राकेश तळ टोकून बसला होता. 3 चेंडूमध्ये 6 धावेची गरज होती मात्र सामना जिंकलाय. तर मिथून पारितोषिक आलंय ते क्रिशा 11 कारगर संघाला. मिथून पलसकर साहेब यांच्याकडून पारितोषिक आलंय. त्यांचं सुद्धा आम्ही इथे आभार मानतोय. उपविभाग प्रमुख महाराष्ट्र वाहतूक सेना खारघर शहर यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतोय. पुढचा सामना इथे पार पडला जाईल. मी विनंती करेन टॉस जिथे देसाई संघाने जिथे जिंकला होता त्यांना सुद्धा आम्ही इथे विनंती करतोय. विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मोमेंट आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. अष्टपैलू कामगिरी करणारा, क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा खेळाडू. तर भारतीय मंडप डेकोरेटर्स खारघरचे प्रोप्रायटर मुकुंद बगर यांच्यासाठी सुद्धा इथे पारितोषिक आलंय. पारितोषिक मी विनंती करेन खेळाडू आपण पारितोषिक घेऊन जायचंय. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी, मॅन ऑफ द मोमेंट चा मानकरी ठरतोय. वन अँड ओनली द क्रेडिट गोज ऑन टू सूरज पाटील, मॅन ऑफ द मॅच. सूरज पाटीलला मी विनंती करतो आपण स्टेजवर या. सूरजचा आम्ही निश्चित संपर्क इथे साधणार आहोत. ओमकार आणि मुकुंद या खेळाडूंना सुद्धा मी विनंती करेन का आपण इथे पारितोषिक घेण्यासाठी यायचे. पुढची जबाबदारी मी योगेश आणि ओमकारला विनंती करेन आपण लगेच या. आपण संपर्क साधणार आहोत सूरज पाटील या खेळाडूची. तर सामना आपण इथे पाहणार आहोत देसाई आणि पेंदर आवकचा संघ एका बाजूला. देसाई संघ खूप सारे अतिथी मान्यवर सामन्याचा आनंद घेत असताना सूरजला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी इथे यायचं. सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय राहुल शेट्टी भोईर साहेब गेसर यांना मी विनंती करेन शिवसेना शाखा प्रमुख आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येईल. सूरज या खेळाडूला अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी दाखवली. निसटता विजय संपादन केलाय. निसटता विजय संपादन केलाय. सूरज पाटील यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठाकडे जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमच्या मान्यवर आदरणीय राहुल शेट्टी भोईर साहेब गेसर शिवसेना शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. मैदानाकडे आम्ही निश्चित लगेचच जाणार आहोत. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान मित्रमंडळ व जय हनुमान केस संघ यांच्यातर्फे स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती चषक 2017. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते ते सूरजला पारितोषिक देण्यात येईल. त्याने चांगले खेळी दाखवले. आपल्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर सामना जिंकून दिलाय. तो सूरजच्या या क्रिशा 11 खारघर संघाला सूरजला आपण शुभेच्छा आपण देणार आहोत. विश्वासजी पाटील असेल त्यांनी खूप मोठे. सूरजशी आम्ही संपर्क साधतोय. सूरजशी आम्ही निश्चित संपर्क साधतोय. सूरज निश्चित त्यांचे पारितोषिक आलंय. ओमकार आणि मुकुंद या खेळाडूसाठी मी सूरजला विनंती करेन. मुकुंदसाठी ते पारितोषिक आले तर मी चांगला खेळ दाखवला. मुकुंदशी सुद्धा संपर्क साधतोय.